आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। धनगर आरक्षणासंदर्भात आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे आणि यामध्ये धनगर शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाईल। त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणाऱ्या धनगर शिष्टमंडळात मात्र मोठी फूट पडली आहे। धनगर शिष्टमंडळाचे सदस्य असणारे आदित्य फत्तेपूरकर आणि विठ्ठल पाटील यांनी आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकत पंढरपुरातच उपोषणकर्त्यांसोबत थांबण्याचा निर्धार केलाय। एकीकडे काही सदस्य हे मुंबईकडे रवाना होत आहेत। याबाबत नक्की फत्तेपूरकर यांची भूमिका काय आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। मुंबईमध्ये आज धनगर आरक्षणाच्या तोडग्यासाठी बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली आहे। आज दुपारी 2 वाजता मुंबईत बैठक होणार आहे। यासाठी धनगर बांधवांच्या 10 लोकांच्या शिष्टमंडळाला सरकारकडून परवानगी देण्यात आली। मात्र या 10 लोकांच्या शिष्टमंडळातील 2 सदस्य असणारे एक आदित्य फत्तेपूरकर आणि दुसरे विठ्ठल नाना पाटील यांनी बैठकीला न जाण्याचा निर्धार केला आहे आणि ते आज उपोषण स्थळी आहेत। काय नक्की परिस्थिती आहे, का आज बैठकीला न जाण्याचा निर्धार आहे? माझ्यासाठी हे 6 उपोषणकर्ते महत्त्वाचे आहेत। बैठकीचा डामडोल करून धनगर समाजाच्या तोंडाला परत पाणी पुसण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे। समाजाला खरी भावना सांगताना मुख्यमंत्र्यांनी इथे स्वतः येऊन इथं ह्या जे उपोषणकर्ते आपली जीवाची बाजी लावून इथं उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या समोरच चर्चा झाली पाहिजे असं सर्व समाज बांधवांचं म्हणणं होतं। परंतु मुख्यमंत्र्यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक लावलेली आहे। आपण 13 कोटी जनतेचे मायबाप आहात आणि प्रत्येक समाजाला समान न्याय दिला पाहिजे अशी माझी भूमिका आहे। आपल्या पक्षातील किंवा धनगर समाजातील जे काही राजकीय मंडळी आहेत, जे अनेक सरकारशी किंवा अनेक पक्षांशी निगडीत आहेत, ते या सर्व बैठकीचं नेतृत्व करण्याला थोडंसं पुढं करण्याचा प्रयत्न करतात। हे नक्की काय सामान्य समाज बांधव किंवा उपोषणकर्त्यांची तमा नाही आहे का? माझं म्हणणं आहे त्या सर्व समाजाच्या ज्येष्ठ नेत्याने या बैठकीपासून लांब राहिलेलं बरं। कारण तुम्ही आजपर्यंत जेवढ्या बैठका केल्या तेवढ्या निष्फळ ठरलेल्या आहेत आणि नुसतं 1000 कोटी 10,000 कोटी बिरोबाला 500 कोटी ह्याला तेवढे कोटी हे फक्त घोषणा झालेल्या आहेत। प्रत्यक्षात कागदावरची अंमलबजावणी झालेली नाही हे दिसून आलेलं आहे। काही राजकीय स्वार्थासाठी महामंडळ MLC असं आणि समाजाची आता भूमिका अशी आहे की आम्हाला तुमचं काहीही नको, फक्त अंमलबजावणी कधी करताय याची तारीख फायनल सांगा। आजच्या बैठकीसाठी आपण प्रत्यक्ष मुंबईला गेलेले नाही आहेत, मात्र आपल्याला दूरध्वनीवर येऊन सातत्यानं मुंबईमधून संपर्क होतोय। ऑनलाईन बैठकीचं देखील आपल्याला निमंत्रण दिलं जातं आहे। मग या बैठकीवर बहिष्कार आपला कायम असणार आहे का? 100% माझा बहिष्कार असणार आहे। तुमची काय चर्चा करायची आहे ते उपोषणकर्त्याबरोबर इथे येऊन करा आणि त्यांचं समाधान झाल्याशिवाय हे आंदोलन स्थगित होणार नाही। सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना जी चर्चा करायची आहे ती थेट पंढरपुरात उपोषणकर्त्यांसोबत करा। माझा आणि विठ्ठल पाटील असा दोघांचाही बहिष्कार कायम असेल असं आदित्य फत्तेपूरकर सांगतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।